नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? बऱ्याच दिवसानंतर आपण आज व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. तरी सॉरी, मग आज आपला व्हिडिओ बनवण्याचा हा खूप गॅप पडलेला आहे. तरी मित्रांनो, सर्वांना मी हे माफी मागतो, की आपण आज बऱ्याच दिवसानंतर आज व्हिडिओ बनवत आहे. तरी मित्रांनो, आपल्याला बिझनेस करण्यासाठी आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? आपण कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे? म्हणजे यासंबंधी आपण आज थोडक्यात चर्चा करूया, की ज्या सवयी आहेत, 10 आपल्या या ज्या बिझनेसमध्ये आपण फॉलो करतो, या 10 सवयी आहेत. त्या जर आपण आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये जर या 10 सवयी आपण अंगीकारल्या किंवा स्वीकारल्या, तर आपल्याला खरंच आपल्या बिझनेसमध्ये आपण आपली चांगली प्रगती करू शकतो आणि आपला बिझनेस एका चांगल्या प्रकारे आपण त्यात सुधारणा करू शकतो. तर या आपल्या 10 सवयी कोणकोणत्या आहेत? त्या 10 सवयीविषयी आपण आज थोडक्यात चर्चा करूया. तर मित्रांनो, या जर सवयी आपण खरंच या सवयी जर आपण चांगल्या अ, त्या सवयीचा अभ्यास केला, तर खरंच आपला बिझनेस आपण चांगला ग्रो करू शकतो आणि आपण आपल्या बिझनेसमधले सगळे ज्या अडचणी येतात बिझनेस करण्यासाठी, त्या आपोआप या अडचणी दूर होते. तर पहिली सवय आहे मित्रांनो, की कोणताही बिझनेस करत असताना आपण त्या बिझनेसवर किंवा त्या व्यवसायावर पूर्णपणे लक्ष फोकस केलं पाहिजे, की हा बिझनेस आपण चालू केला आज. तर हाच बिझनेस आपण कंटिन्यू केला पाहिजे किंवा रेग्युलर हा बिझनेस चालवला पाहिजे. थोडे दिवस केला आणि चालत नाही बिझनेस, मग दुसरा चालू केला. तर असं नाही चालत बिझनेसमध्ये, की सारखं बदलायचा बिझनेस, व्यवसाय. अ, तर एक बिझनेस चालू केला, तर तो कंटिन्यू त्याच बिझनेसवर आपण लक्ष दिलं पाहिजे. सारखं-सारखं बदलायचं नाही. म्हणजे त्याला फोकस करायचा एकाच बिझनेसवर, की हाच बिझनेस दुसरे कोणतं कोणी काही करू, पण आपण हा एक चालू केला बिझनेस, तर तोच बिझनेस आपण कंटिन्यू करायचा. दुसरा कुठला विचार किंवा दुसऱ्या व्यवसायाची म्हणा, ते आपण मनामध्ये दुसऱ्या व्यवसायाविषयी विचार करायचे नाही. एक चालू केला म्हणजे एकच चालू करायचा आणि त्याच बिझनेसवर आपण चांगला फोकस करायचा. त्यात सुधारणा करायची आणि त्याच बिझनेसमध्ये आपण जास्तीत जास्त किती ग्रो करू शकतो किंवा प्रगती करू शकतो, याकडे लक्ष द्यायचं. म्हणजे फोकस करायचा त्या बिझनेसवर, की हा बिझनेस मी अजून दिवसेंदिवस चांगल्या प्रकारे कसं त्यात सुधारणा करू शकतो. त्याविषयी त्या बिझनेसचे अधिकाधिक इतर त्या बिझनेसमध्ये जे सक्सेसफुल झालेले आहेत लोकं, त्यांच्याकडून अधिकाधिक माहिती घ्यायची आणि तोच बिझनेस आपण छोट्या बिझनेसपासून एक मोठा बिझनेस कसा होईल, त्याविषयी आपण त्या बिझनेसला प्रोग्रेस करायचं किंवा त्यात सुधारणा करत चालायचं. म्हणजे एका बिझनेसवर फोकस ठेवायचा. लक्ष म्हणजे एका बिझनेसचं एकच लक्ष आहे. म्हणजे त्या बिझनेसमध्ये जास्तीत जास्त कशी काय सुधारणा आपल्याला करता येईल दिवसेंदिवस, किंवा इतर 10 बिझनेस म्हणजे असं हे करायचं नाही, की कन्फ्यूज व्हायचं नाही. एकच बिझनेस चालू केला तर एकच बिझनेस चालवायचा आणि तो कंटिन्यू करायचा. म्हणजे कन्सिस्टन्सी त्यात सातत्य ठेवायचं. म्हणजे एक बिझनेस सतत रेग्युलर केल्यास त्या बिझनेसमध्ये आपोआप म्हणजे प्रगती होऊ शकते. म्हणून आपला बिझनेस चालू केला आणि त्यात आपण सातत्य ठेवायचं. म्हणजे लक्ष, फोकस करायचं त्याच बिझनेसवर. तर मित्रांनो, जर आपण त्या बिझनेसवर फोकस केला, तर तो बिझनेस हळू प्रोग्रेस होईल आणि त्या सुधारणा होऊन आपण तो बिझनेस आपला वाढत जाईल. म्हणून त्या बिझनेसवर लक्ष करायचं, फोकस एकच बिझनेस करायचा. इतर 10 बिझनेस असं म्हणजे सटरबटर काही करायचं नाही. एक चालू केला तर एकच चालू करायचा आणि त्यात सुधारणा करत राहायचं. म्हणजे मग भले त्याला वेळ लागू द्या, पण एकच बिझनेस चालू केला तर एकच चालू करायचा आणि त्यातच आपण सुधारणा करत चालायचं. याला म्हणतात फोकस करणे किंवा लक्ष, आपल्या बिझनेसचं लक्ष काय, ते त्या बिझनेसवर आपण फोकस करणे. दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, आळस. आज समजा आपण कोणता बिझनेस चालू केला सकाळचा, तर सकाळी आपण नाश्ता पाण्याचा जर बिझनेस, हे चहा-पोहे, असे सकाळच्या वेळेसचे जर व्यवसाय असतील आपल्याकडे, तर आळस करायचा नाही किंवा त्यात करू बघू असं नाही चालत बिझनेसमध्ये. ज्या टायमिंगमध्ये आपण तो बिझनेस तिथं चालवायला पाहिजे, त्याच टायमिंगमध्ये रेग्युलर तिथं आपण ते बिझनेस आपण त्या ठिकाणी केलंच पाहिजे. त्या बिझनेसमध्ये आळस हा खूप आळस चालतच नाही. बिझनेस म्हटल्यानंतर तिथे आळसाला हे नाही, थारा नाही.
जीवनातून आपल्याला जर चांगलं आपल्यात प्रगती करायची असेल तर आपल्या जीवनातून आळस काढून टाकला पाहिजे. आता थंडी लागते, जाऊ बघू असं जर केलं तर मग आपला बिझनेस हा प्रोग्रेस करणार नाही किंवा आपल्या बिझनेसमध्ये प्रगती होणार नाही. म्हणून आळस हा जीवनातून किंवा आपल्याला आळस हा नकोच आहे मित्रांनो. बिझनेसचं करायचं म्हटलं तर आळस काढून टाकला पाहिजे. म्हणून दुसरी गोष्ट आपण आळस हा आपल्या जीवनातून काढून टाका आणि आपला बिझनेस चांगला ग्रो करत राहा. आळसामुळं कसं आहे माणसाला वरच्यावर आळस जर आपण करत राहिलो तर मग तो बिझनेस एक दिवस बंद पडेल. म्हणून आळस हा करायचाच नाही. आळस केला तर मग तो आळस आपल्याच अंगलट येतो आणि आपलेच नुकसान होते. आणि मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे आपण जो बिझनेस चालू केलेला आहे त्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे. तो बिझनेस रोज किती आपला बिझनेस चालतो आणि त्यात आपल्याला किती फायदा होतो, किती नुकसान होतं, याकडे आपण फोकस केलं पाहिजे. म्हणजे आपलं आपण रोज किती त्यात कमाई करत आहोत आणि किती आपण त्यात नुकसानमध्ये आहोत त्या बिझनेसमध्ये, याकडे बी पण लक्ष पाहिजे आपलं. फोकस दररोजच्या दररोज आपण किंवा त्यात किती गुंतवणूक केली, किती नफा झाला, किती तोटा झाला, याकडे पण बारीक लक्ष असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला पुढं आपल्याला त्यात काय सुधारणा करता येईल, ते पण आपल्याला हिशोब करता येईल. म्हणून फोकस करा आणि तो बिझनेस लक्ष देऊन करा. म्हणजे त्यात आपल्याला नफा तोटा समजत जाईल. म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो चौथी गोष्ट वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. वेळ ही खूप महत्त्वाची आहे. ज्या वेळेत आपण तो बिझनेस करतो त्याच वेळेमध्ये तो बिझनेस केला पाहिजे. नाहीतर वेळेच्या पुढं मागे जर झालं तर मग तो आपलं गिऱ्हाईक पण मिस होतं आणि त्यात आपण वेळेला जर आपण मॅनेज केलं नाही तर वेळेच्या जर नंतर केलं तर आपण ते आणणं हे होईल. म्हणजे आपला जो वेळ कस्टमरचा असतो, त्यावेळी जर आपण तिथं नाही पोहोचलो, तर मग आपलं कस्टमर पण जातील आणि आपण वेळेला आपण सर्व्हिस देऊ शकत नाही. म्हणून स आपण सकाळचा बिझनेस त्याच वेळेमध्ये आणि त्याच ठिकाणी तितका वेळ जर आपण तिथं उपलब्ध असलो, तर आपल्याला ऑटोमॅटिक गिऱ्हाईक भेटत जाईल. म्हणून वेळेला महत्त्व देत चला. वेळेवर आपण गिऱ्हाईकाला सर्व्हिस दिली, तर आपण खरंच त्या बिझनेसमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. तरी वेळेत आपण कोणताही बिझनेस करण्यासाठी वेळेत पोहोचा आणि वेळेत गिऱ्हाईकाला आपली सर्व्हिस द्या. म्हणजे गिऱ्हाईकाला पण विश्वास वाटेल, की हे खरंच आपल्याला एक या 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 माणसाकडून आपल्याला चांगली सर्व्हिस भेटते आणि आपण रेग्युलर जरी कधी पण या वेळेत आलो, तर हा इथं असतो. म्हणून आपण तिथं पहिले उपलब्ध पाहिजे. तर मग गिऱ्हाईक आपल्यावर विश्वास ठेवणार. म्हणून वेळेला महत्त्व देत चला मित्रांनो. जर आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये खरंच प्रगती करायची असेल, तर वेळेवर पोहोचा, वेळेवर सर्व्हिस द्या. गिऱ्हाईक ऑटोमॅटिक आपल्याकडे चालून येईल. तरी वेळेचं हे एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. वेळेवर पोहोचा, वेळेवर सर्व्हिस द्या. गिऱ्हाईक तुम्हाला एक चांगला म्हणजे फायदा मिळवून देईल. आणि गिऱ्हाईकाला पाचवी गोष्ट म्हणजे मित्रांनो, गिऱ्हाईकाला चांगल्या भाषेमध्ये बोलत चला. गिऱ्हाईक वळवण्याची कला आपल्याकडे असते. आपल्या बोलण्यातूनच गिऱ्हाईक आपल्याकडे येत असतं. म्हणून गिऱ्हाईकाला बोलत असताना आपण गिऱ्हाईकाला खूप मन मिळावून बोललं पाहिजे. ठेसमीस करायला जमत नाही गिऱ्हाईकाला. जर असं उर्मट भाषेत जर आपण बोलू गिऱ्हाईकाला, तर गिऱ्हाईक मग विचार करतं, की ह्याची भाषा बरोबर नाही. ह्याच्याकडं म्हणजे परत गिऱ्हाईक आपल्याकडे यायला कचरतात. म्हणून गिऱ्हाईकाला बोलत असताना तुम्ही विचार करून बोलत जा आणि चांगला म्हणजे असं गोड बोला, मनमिळाऊपणाने बोला. म्हणजे गिऱ्हाईक आपल्याकडे आकर्षित होतील. म्हणून गिऱ्हाईकाला बोलत असताना तुम्ही कशाप्रकारे बोलता याचा अभ्यास करा मित्रांनो. गिऱ्हाईक आपल्या बोलण्यातून खूप काही गिऱ्हाईकावर परिणाम होत असतो. जर आपलं बोलणं चांगलं असेल तर खरंच एका गिऱ्हाईकापासून 10 गिऱ्हाईक आपल्याकडे येतात. आपली सर्व्हिस जर चांगली असेल तर आणि आपलं बोलणं चांगलं असेल तर आपल्या बोलण्यावर सुद्धा गिऱ्हाईकाची ही असते. म्हणून बोलत असताना गिऱ्हाईकाला चांगले बोला, नम्रपणे बोला किंवा त्यांना गोड बोला. सर्व्हिस चांगली द्या. म्हणून यामुळे गिऱ्हाईक आपलं वाढत राहतं. 6वी गोष्ट आहे मित्रांनो, आपला बिझनेस आपण चालू केला, तर तो आपण बिझनेस कोणी सांगितला म्हणून चालू केला नाही किंवा आपल्याला आवडला म्हणून चालू केला. तर आपण आपल्या सेल्फ कॉन्फिडन्सवर, आपल्या आत्मविश्वासानेच तो बिझनेस चालू केलेला आहे असे समजा आणि मी ह्या बिझनेसमध्ये सक्सेसफुल होणारच असा कॉन्फिडन्स बाळगा. म्हणजे त्या बिझनेसमधून आपल्याला खरंच मी प्रगती करू शकतो असा कॉन्फिडन्स ठेवा. म्हणजे तुम्हाला त्या बिझनेसमध्ये एक सेल्फ कॉन्फिडन्स येईल. म्हणजे आत्मविश्वास येईल, की बाबा मी खरंच हा बिझनेस करतो आणि मी ह्या बिझनेसमध्ये हळूहळू प्रगती करत आहे असा विचार करा. आणि हा बिझनेस चालत नाही, मी दुसरा बिझनेस करतो असे विचार मनामध्ये येऊ देऊ नका किंवा
त्याचा खूप बिझनेस चालतो, माझा चालत नाही. त्याने खूप पैसे कमवले त्या बिझनेसमध्ये, मी कमवू शकत नाही, असा विचार करू नका. तुमचा जो बिझनेस चालू केलेला आहे, तो हळू प्रगती होत राहील त्यामध्ये. फक्त तुमचा कॉन्फिडन्स किंवा तुमचा आत्मविश्वास तुम्ही डळमळ होऊ देऊ नका. आत्मविश्वास जर तुम्ही गमावला, तर मग तो बिझनेस पण तुम्ही करू शकणार नाही. म्हणून कोणताही व्यवसाय चालू केला तर पहिल्यांदा तुम्हाला कॉन्फिडन्सनेच राहावं लागेल. आत्मविश्वास ठेवावा लागेल. म्हणजे आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल, तर कोणी जरी काही सांगितलं किंवा कोणाचा बिझनेस चालत असेल, खूप चालत असेल, त्याचा विचार करायचा नाही. आपण आपला आता स्वतःचा छोटा व्यवसाय असेल, तरी पण कॉन्फिडन्स ठेवा. तो ऑटोमॅटिक दिवसेंदिवस प्रगती होत राहील तुमच्या बिझनेसमध्ये. म्हणून कॉन्फिडन्स हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. आणि 6वी गोष्ट मित्रांनो, या बिझनेसमध्ये सगळ्यांबरोबर संबंध आपले चांगले ठेवायला पाहिजे. गिराईक म्हणा किंवा आपल्या आजूबाजूचे लोकं, आसपासचे लोकं जरी जळत असतील आपल्यावर, तरी पण त्यांच्याबद्दल चांगले विचार ठेवायचे. तो जळत असला तर आपण त्यासोबत काही वादविवाद करायचा नाही किंवा असे. लोकं चांगले बी असतात आपल्या आजूबाजूला आणि वाईट बी असतात. त्यामुळे लोकांचा विचार करायचा नाही, की बाबा ह्यो माझ्याबरोबर असा वागतोय, मग किंवा तो माझ्याबरोबर तसा वागतोय. कोण कसंही वागू द्या, आपण सगळ्याबरोबर चांगलं वागायचं. म्हणजे आपण आपण बिझनेस करत आहोत, म्हणून आपला बिझनेस चालवण्यासाठी आपल्याला सर्वांसोबत मन मन मिळून राहायला पाहिजे. जर आपण वादावादी किंवा अशा ह्याच्या भानगडीमध्ये जर पडलो, तर आपला बिझनेस पण त्याचा परिणाम बिझनेसवर पण होतो. म्हणून सगळ्यांसोबत वागत असताना सगळ्यांसोबत आपण चांगल्या प्रकारे वागायला पाहिजे, बोलायला पाहिजे. आणि कुणावर राग किंवा कुणावर असं असं हे धरायचं नाही. म्हणून सगळ्यांसोबत मन मिळून मिसळून वागायचं. कोणी काही म्हणो आपल्या पाठीमागे, त्याचा विचार करायचा नाही किंवा कुणाशी वाद घालायचा नाही. सगळ्यांसोबत मन मिळवून राहिल्यास आपल्या बिझनेसमध्ये खरंच मित्रांनो प्रगती होत राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, इमानदारी बिझनेसमध्ये हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. इमानदारीने जर आपण कोणताही बिझनेस केला, तर तो खरंच 100% सक्सेस होतो त्या बिझनेसमध्ये माणूस किंवा कोणत्याही व्यवसायामध्ये म्हणा, नोकरीत म्हणा, कोणत्याही. इमानदारी खूप महत्त्वाची आहे. जर इमानदारीनं जर कोणतंही काम केलं, तर ती इमानदारी आपल्याला जीवनभर आपल्याला साथ देत असते. म्हणून कोणताही व्यवसाय करत असताना इमानदारीने करा. जितकं आपल्याला आपल्या नशिबात आहे तितकं भेटत राहतं. म्हणून इमानदारीने करा. हाव-हाव करू नका किंवा असं ढसळ-मिसळ करून असे काही प्रोडक्ट भेसळ असे नाही करायचे. चांगलं इमानदारीने जर आपण कोणताही बिझनेस केला, तर तो बिझनेस आपल्याला खरं चांगलं आपल्याला पैसे पण मिळवून देतो आणि आपलं नाव पण चांगलं होतं. इमानदारीने केल्यास कोणतंही काम आपलं नाव आपल्या माघारी लोकं घेत असतात. म्हणून आपल्या व्यवसायामध्ये इमानदारीचा हा खूप महत्त्व आहे इमानदारीला. म्हणून इमानदारीने करा. कोणते काम करत असताना इमानदारी ठेवून करा. त्यात हमखास यश मिळत असते. दुसरी गोष्ट मित्रांनो, बोलायचं आपण आपल्या कोणती भाषा बोलतो, ते बोलायचा तरीका आपला बदलायचा थोडा. म्हणजे गिऱ्हाईक वळवण्यासाठी म्हणा किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांशी संबंध हे बोलण्याचं थोडा म्हणजे बिझनेसच्या माध्यमातून आपण बोलायला शिकायचं थोडं. म्हणजे आपण लोकांशी आता आपण कसं बोलत होतो आणि आता बिझनेसच्या भाषेमध्ये आपण लोकांना कसं म्हणजे 4 लोकांना आपण बिझनेसची माहिती पण सांगू, त्यांना पण आपल्यासारखा बिझनेस करण्यासाठी प्रवृत्त करू. म्हणून बिझनेसची विषयी माहिती म्हणा किंवा इतर कशाची माहिती बिझनेसचा तरीका सांगण्यासाठी लोकांना प्रवृत्त करायचं. त्यांना पण 4 पैसे कसं कमवता येईल ते सांगण्याचा प्रयत्न करायचा इतर लोकांना. अशा आपल्या बोलण्यातून सुद्धा आपण हे करू शकतो. म्हणजे आपलं बिझनेस वाढवू शकतो. म्हणून बोलण्याचा थोडा तरीका आपला बदलायचा. म्हणजे यामुळे सुद्धा आपल्या बिझनेसवर त्याचा परिणाम होत असतो. तर मित्रांनो, आपण शेवटची गोष्ट म्हणजे नेहमी सकारात्मक राहायचं, निगेटिव्ह विचार करायचा नाही. कोणताही बिझनेस चालू केला तर माझा चालेल का नाही किंवा माझा बिझनेस किती मला नफाच होत नाही, मला दर दिवस नुकसानच होतं आहे किंवा गिऱ्हाईक येत नाही, असा विचार करायचा नाही. तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा किंवा आणि सकारात्मक विचार ठेवा. नकारात्मक विचार करायचा नाही. नकारात्मक विचार केला तर आपल्याला ते सतत नकारात्मकच विचार आपल्या डोक्यात येत राहतात आणि त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, नकारात्मक जर एकदा विचार यायला चालू झाले, की मग माणूस अनेक म्हणजे वेगवेगळे विचार करत राहतो. त्यामुळे नकारात्मक विचार आपण मनामध्ये येऊ द्यायचे नाहीत. नेहमी पॉझिटिव्ह राहायचं, सकारात्मक विचार करायचे. हा मी बिझनेस चालू केला तो करणारच. मला नुकसान आज झालं तर उद्या मला फायदा होईल. आज गिऱ्हाईक माझे कमी असतील तर उद्या वाढतील. अशा प्रकारचा विचार करायचा आणि सकारात्मकच राहायचं. नेहमी आपल्या घरात म्हणा, बाहेर म्हणा, गिऱ्हाईकाशी
इतर लोकांशी, शेजारी-पाजाऱ्यांशी वागत असताना आपण सकारात्मक असे म्हणजे विचार बोलायचे. म्हणजे इतर लोकसुद्धा आपल्या विचार ऐकतील किंवा आपण जे सांगतो ते लोकं एक चांगला माणूस आहे म्हणून आपल्याकडे पाहतील. म्हणून सकारात्मक बोलायचं. बाहेर गिरायकाशी, आपल्या बिझनेसमध्ये काय अडचण असतील, तर त्या सकारात्मक मार्गाने सोडवायच्या आणि म्हणजे निगेटिव्ह विचार मनात येऊ द्यायचे नाही. तर ह्या 10 गोष्टी फॉलो करा मित्रांनो आपल्या बिझनेसमध्ये. तुम्ही खरंच 100% सक्सेसफुल व्हाल. तरी मित्रांनो, जर तुम्हाला बिझनेस कोणताही चालू करायचा असेल, तर ह्या 10 गोष्टी फॉलो केल्यास आपण कोणत्याही व्यवसायात म्हणा, नोकरीत म्हणा, आपल्या समाजात म्हणा किंवा आपण कोणतेही जरी कार्य करत असाल, तर त्या आपल्या ह्याच्यामध्ये कार्यामध्ये 100% यश मिळेल. म्हणून या 10 गोष्टी फॉलो करा आणि याप्रमाणे आपला जीवन प्रवास हा चालू राहू द्या. आपण खरंच यशाच्या शिखरापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. या 10 गोष्टी फॉलो केल्यास. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.